रामजी बाबांना विचारलं, भीमा जेवून घे. पण भीमरावच्या लक्षात आलं की बाप एकच भाकर करत होता, कधी जेवला असेल. पण शेवटच्या विषयी विचारलं, बाबा एकच भाकर होत होती, पण तुम्ही जेवलात कधी? पाणी गळत असलेला रामजी नावाचा म्हातारा बोलला, भीमा या म्हाताऱ्याचं पोट ज्वारीच्या भाकरीनं भरणार नाही, या म्हाताऱ्याचं पोट गहू चपात्याने भरणार नाही. तर ज्या दिवशी लोक तुला साहेब म्हणतील आणि हे कानानं मी ऐकन ना, त्या दिवशी या म्हाताऱ्याचं पोट भरेल. सांगू, गाड्या चांगल्या महागाच्या वापरल्या म्हणून माणूस स्मार्ट होत नाही, कपडे चांगली घातल्यानं स्मार्ट होत नाही. ज्याचं अंतकरण शुद्ध आहे, ज्याचं चारित्र्य संपन्न आहे आणि ज्याच्या चेहऱ्यावर चांगली स्माईल आहे, तो माणूस स्मार्ट आहे. वाक्य ध्यानात. मराठी मातीला नवरा मिळाला हे राज्य व्हावं स्त्रींची इच्छा, पण हा सोहळा पाहण्यासाठी तुझं कुंकू आणि माझा बाप शहाजी राजा पाहिजे होता. आज मला पिताश्रींची आठवण येते. तुम्ही मंत्री व्हाल, तुम्ही आमदार व्हाल, तुम्ही IAS व्हाल, IPS व्हाल, पण ते सुख पाहायला जर आईबाप नसतील ना, तर त्या आनंदाला काही अर्थ नाही. आईबाप पाहिजे गड्या. गेल्यानंतर राहतो तो आभास, आहे तोपर्यंत थोडासा वेळ देत जा त्यांना. प्रभू रामचंद्राने आदर्श घालून दिला, सकाळी उठल्याबरोबर आईबापाचं दर्शन घ्यायचे. काही जण आईबाप, आणि तुमचा बंगला असू द्या त्यात आईबाप राहत नसतील ना, तर ते स्मशानाचे वाक्य ध्यानात ठेवा. तुम्ही रोज पंक्ती घालत असाल शिर्डीमध्ये, पण आईबापांना जर दुखवत असाल ना, काशीला जाऊन आंघोळी केल्या ना, तरी आईबापाच्या अश्रूतून ते पुण्य वाहून जाईल. वाक्य ध्यानात ठेवा. बाकी काही नाही झालं तरी चालेल, आई बापा. आणि एकच बोलू का, देवाची पूजा केली तर आईबाप मिळतील की नाही मला माहिती नाही, पण आई बापाची सेवा केली तर देव मात्र नक्की मिळेल. युगे 28 पिठेवर उभा आहे. ते तुमचे सहकारी, तुमचा शेजारी, तुमचा नातेवाईक सुद्धा तुम्हाला खाली खेचायला टपलेला आहे. पण या जगात 2 वटवृक्ष असे आहेत की माझी बाळं माझ्यापेक्षा मोठी झाली पाहिजे, आणि ते म्हणजे आईबाप आहेत. बाकी कोणी नाही. माझी बाळं माझ्यापेक्षा मोठे. कोणत्या धर्मांतरण केलं बाबासाहेब आंबेडकरांना ते सोडून द्या, पण हा भीमराव 10वीला ज्यावेळी होता ना, 10वीला असताना भीमराव तालुक्याच्या गावामध्ये परीक्षा असायची. परीक्षा केंद्र तालुक्याच्या गावागावात होत. घरची गरिबी. हा रामजी या भीमाला घेऊन तालुक्याच्या गावी गेला. गावाच्या बाहेर एक झोपडं मांडलं. 5-7 भाकरी होतील एवढं पीठ होतं. मिरच्या नेल्या होत्या, दगडावर वाटल्या आणि रोज एक भाकर करून द्यायच्या. भीमरावला आंघोळ घालायचा, कपडे केली. भीमराव निघाला राकेटच्या चिमणीमध्ये अभ्यास करायचा आणि भाकर खाऊ घालायचा. पहिल्या दिवशी परीक्षेला निघाला, बापाचं दर्शन घेतलं. रामजीने विचारलं, ऐका, रामजी बाबांना विचारलं, भीमा जेवून घे. बाबा तुम्ही, मी नंतर जेवेल. 6-7 दिवस पेपर झाले आणि भीमरावच्या लक्षात आलं की बाप एकच भाकर करत होता, कधी जेवला असेल. पण शेवटच्या विषयी विचारलं, बाबा एकच भाकर होत होती, पण तुम्ही जेवलात कधी? त्यावेळी डोळ्यात पाणी आलं. गाल खोल गेलेले, डोळ्यातून पाणी गळत असलेलं, चिमट पाणी गळत असलेलं रामजी नावाचा म्हातारा बोलला, भीमा या म्हाताऱ्याचं पोट ज्वारीच्या भाकरीनं भरणार नाही, या म्हाताऱ्याचं पोट गहू चपात्याने भरणार नाही. तर ज्या दिवशी लोक तुला साहेब म्हणतील आणि हे कानानं मी ऐकन ना, त्या दिवशी या म्हाताऱ्याचं पोट भरेल. सांगू, धर्म वगैरे जाऊ द्या सगळं. मी तर धर्म कधी मानला नाही, साईबाबांना मानला नाही. माणसं एकच आहे. तुम्ही साईबाबाकडे जाता बाबा शोधायला, पण बाबा शोधताय मला माणूस भेटेल का? दिवसभर माणूस शोधत असतात बाबा. काय या गर्दीत कुणी माणूस आहे का? कारण माणसं, गर्दी माणसांचीच आहे, पण माणसं मात्र माणूस पण विसरली, ते वैशिष्ट्य आहे. भगवंत मोठे मोठे हो लागले, सारी अवधपुरी राम के रूप में बन गई है. प्रभू रामचंद्र आता युवा अवस्थेत आलेले आहे.
धनुष्यबाण घेतात, मृगया करतात. आता इथं प्रश्न निर्माण होतो की देव असून सुद्धा त्यांनी मृगया केली, म्हणजे मोरांना मारायचं कारण काय? तर भगवंत ज्याला तीर मारायचे तो मृग शरीर सोडून देवाच्या जवळ निघून जायचा. कई लोग भगवान का या मृगों को मारना अच्छा नहीं लगता है, पर यह स्पष्टता जरूर कि भगवान चुन चुन कर मृगों को मारते थे. जो राजा थे, वेद के मंत्र या बड़े बड़े महात्मा थे, जो मृग बनकर आए थे और परमात्मा का तीर खाकर प्रभु के धाम में जाना चाहते थे, उसी को ही प्रभु मारते थे, किसी को भी नहीं मारते थे. जिसको लगता था कि मैं प्रभु के धाम पे जाऊं, उसको ही प्रभु तीर लगाते थे. एकदा जंगलामध्ये राम, सीता, लक्ष्मण बसलेले होते बरं का, आणि प्रभूनं बाण सहज मारला जमिनीत आणि बाहेर काढला, तर त्याच्यातून त्या बाणाला रक्त लागून आलं होतं. आणि लक्ष्मणाकडे सहज भावानं पाहिलं की का असं झालं. त्यावेळेस सांगितलं, जमीन खोद बरं, कशाचं रक्त आहे. लक्ष्मणानं जमीन खोदली तर आतमध्ये एक बेडूक होता, त्या बेडकाला बाण लागला होता. त्यावेळी त्या बेडकाकडे पाहून प्रभू म्हणतात, मला माहिती नव्हतं तू आतमध्ये आहे, तुला एवढा मोठा बाण लागला तो तक्रार केली नाही. त्यावेळी त्या बेडकानं जबाब दिला, उत्तर दिलं, जगातली लोक जर मला बाण मारतील प्रभू, तर मी तुझ्याकडे तक्रार करीन, पण जर तूच बाण मारला तर मी कुणाकडे तक्रार करायची. म्हणून माणसानं नेहमी असं असावं, जगाचा नात जिकडं घेऊन जाईल तिकडं आपण गेलं पाहिजे. त्याला म्हणूनही कुठं चालवलं, त्याची जशी इच्छा आहे त्याच्या इच्छेत इच्छा मिसळून राहिलं पाहिजे. भगवंत मोठे मोठे हो लागले, सारी अवधपुरी राम के रूप में बन गई है. प्रभू रामचंद्र आता युवा अवस्थेत आलेले आहे, धनुष्यबाण घेतात, मृगया करतात. आता इथं प्रश्न निर्माण होतो की देव असून सुद्धा त्यांनी मृगया केली, म्हणजे मोरांना मारायचं कारण काय? तर भगवंत ज्याला तीर मारायचे तो मृग शरीर सोडून देवाच्या जवळ निघून जायचा. कई लोग भगवान का या मृगों को मारना अच्छा नहीं लगता है, पर यह स्पष्टता जरूर कि भगवान चुन चुन कर मृगों को मारते थे. जो राजा थे, वेद के मंत्र या बड़े बड़े महात्मा थे, जो मृग बनकर आए थे और परमात्मा का तीर खाकर प्रभु के धाम में जाना चाहते थे, उसी को ही प्रभु मारते थे, किसी को भी नहीं मारते थे. जिसको लगता था कि मैं प्रभु के धाम पे जाऊं, उसको ही प्रभु तीर लगाते थे. एकदा जंगलामध्ये राम, सीता, लक्ष्मण बसलेले होते बरं का, आणि प्रभूनं बाण सहज मारला जमिनीत आणि बाहेर काढला, तर त्याच्यातून त्या बाणाला रक्त लागून आलं होतं. आणि लक्ष्मणाकडे सहज भावानं पाहिलं की का असं झालं. त्यावेळेस सांगितलं, जमीन खोद बरं, कशाचं रक्त आहे. लक्ष्मणानं जमीन खोदली तर आतमध्ये एक बेडूक होता, त्या बेडकाला बाण लागला होता. त्यावेळी त्या बेडकाकडे पाहून प्रभू म्हणतात, मला माहिती नव्हतं तू आतमध्ये आहे, तुला एवढा मोठा बाण लागला तो तक्रार केली नाही. त्यावेळी त्या बेडकानं जबाब दिला, उत्तर दिलं, जगातली लोक जर मला बाण मारतील प्रभू, तर मी तुझ्याकडे तक्रार करीन, पण जर तूच बाण मारला तर मी कुणाकडे तक्रार करायची. म्हणून माणसानं नेहमी असं असावं, जगाचा नात जिकडं घेऊन जाईल तिकडं आपण गेलं पाहिजे. त्याला म्हणूनही कुठं चालवलं, त्याची जशी इच्छा आहे त्याच्या इच्छेत इच्छा मिसळून राहिलं पाहिजे. जहानात रख लोगे वही मैं रहूंगा, जहाँ ले चलोगे
माणसानं असंच असावं. जिकडं तोंड येईल त्याप्रमाणे माणसानं जावं. प्रभू मोठे मोठे व्हायला लागले. एक दिवस काय झालं, संतांचा आदर करणं ह्या देशाचा स्वभाव आहे. सम्राट सुद्धा संतांच्या चरणावर दर्शनासाठी लोटतात. बिना बुलाए कोई संत अपने घर आए तो समजना भाग्य का उदय होने वाला है. संत जर आपल्या घरी येऊन गेले तर समजावं भाग्याचा उदय होणार आहे. परमपूजनीय डोंगरे महाराज सांगायचे, जर एखाद्या संतानं आपल्या घरचं अन्न खाल्लं तर ते अन्न खात नाही तर आपलं पाप खाऊन जातात. काय करतात? संत कृपाळू असतात, कनवाळू असतात, बालवत पिशाचवत. आणि शास्त्राची मान्यता आहे की एखादे संत जर आपल्या घरी आले, जब बलि के घर यज्ञ हो रहा था तब वामन वहां बिना बुलाए आते हैं, तब बलि नाचने लगता है. इतने तेजस्वी महात्मा है, मानस भी उसका प्रमाण है. सेवक सदन स्वामी आगमन, मंगल मूल अमंगल दमन. विश्वमित्र जी आए आज दशरथ जी के दरबार में. पांढरी दाढी, दैदिप्यमान असलेलं तेज, आतमधलं तेज बाहेर झळकत असतं. काहींचे चेहरे साधनेनं युक्त नसतात. एकदा पाहिले तर चेहरा परत पहा वाटत नाही, अशी काही लोक असतात. आणि काहींचे चेहरे पुन्हा पाहिले तर परत 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 पाहावे वाटतात. तेजस्वी चेहरे असतात, कारण आतमधलं समाधान चेहऱ्यावर आपोआप प्रतिबिंबित होत असतं. बरं का? काही जण काजू खातात, बदाम खातात, सगळं खातात, पण चेहऱ्यावर तेज नाही. फोडिली गवरी तैसा दिशे तोंडावरी. त्याला म्हटलं, का रे? तो म्हणला, मेरी सूरती वैसी है. स्मार्ट मोबाईल वापरल्यानं माणूस कधी स्मार्ट होत नाही. बरं का? गाड्या चांगल्या महागाच्या वापरल्या म्हणून माणूस स्मार्ट होत नाही. कपडे चांगली घातल्यानं स्मार्ट होत नाही. ज्याचं अंतकरण शुद्ध आहे, ज्याचं चारित्र्य संपन्न आहे आणि ज्याच्या चेहऱ्यावर चांगली स्माईल आहे, तो माणूस स्मार्ट आहे. वाक्य ध्यानात. माणसानं हसतमुख राहावं, स्माईल चांगलं छान. हसणं सुद्धा विसरलीत. आणि हाय प्रोफाईल लोक आता हे वकील, डॉक्टर, इंजिनियर्स, हाय प्रोफाईलला शास्त्रज्ञ, यांनी तोंड किती ताणायचं हे सुद्धा ठरवून घेतलेलं आहे. काय घेतलेलं? हे हसत नाही, उगं बळच हसल्यासारखं कणून हसतात. कसे कणून? आता लाफ्टिंग क्लब निघावे, त्याच्या इतकं काय दुर्दैव आहे मला सांगा. मी मुंबईला कथा करून येत होतो, तिथं पाहिलं एकमेकाला गुदगुल्या करायच्या आणि खाली लोळून हसायचे. मी ड्रायव्हरला म्हटलं, गाडी थांबव, हा कोणता नवीन रोग आला जरा मला पाहू दे. मग मी विचारायला गेलो, म्हटले काय हो? म्हणे लाफ्टिंग क्लब आहे. म्हणलं लाफ्टिंग क्लब म्हणजे इथं पैसे भरायचे, मेंबरशिप घ्यायची, सकाळी यायचं आणि एकमेकाला गुदगुल्या करून हसायचे. अरे म्हटलं पागल झाली लोक. एक जण डॉक्टरकडे गेला, म्हटलं डॉक्टर 1,00,000 रुपये पगार आहे, बायकोला 60,000 आहे, पण हसणं विसरलो. डॉक्टर म्हणले, याला सलाईन नाही, इंजेक्शन नाही. माझा लाफ्टिंग क्लब आहे, या 10,000 रुपये पर मेंबर्स आहे. 10,000 रुपये भरून दोघे नवरा बायको गेले. डॉक्टरनं 10,000 जमा केलेत म्हणून स्टेजवरून बळच हसते. खाली यांनी 10,000 रुपये भरलेत म्हणून खालून बळच हसतात. आणि रस्त्यावरचं त्यांची मजा पाहून फुकटमध्ये हसते. ते सुखी. मी कधी कधी विचार करतो, त्याच्या इतका आनंदी कोण नाही. स्ट्रेसलेस लाईफ जगायची, पण तणाव इतका वाढलाय, इतका तणाव वाढलाय की जगणं विसरलेत तुम्ही. काही राहिलं नाही. 2024ला एवढा तणाव आहे, टेन्शन फ्री जगत जा, काही तणाव घ्यायचे. कारण 2024ला खूप तणाव आहे. एकानं पोल्ट्री टाकली. पोल्ट्री तोच माणूस टाकत असतो ज्याच्याकडे तामसी गुण आहे. बरं का? ज्याच्याकडं तामसीन रजोगुणावाला पोल्ट्री टाकणार आणि सत्वगुणावाला नर्सरी टाकणार. वास्तव सुद्धा. आणि याला पुरावे मी बोलून देईल तुम्हाला, काही अडचण नाही. एकानं पोल्ट्री टाकली, लॉस मध्ये आली, त्यानं मॅनेजरला बोलवलं, या महिन्यात जर पोल्ट्री प्रॉफिट मध्ये आली नाही तर कामावून काढून टाकेल. आणि स्ट्रेस लेवल नेहमी वरून खाली येते. मध्ये मी परदेशामध्ये 3 दिवस स्ट्रेस मॅनेजमेंटवर बोललो, त्यावेळेस मी सांगितलं की तणाव खालून वर जात नाही, वरून खाली येतो. समजा जर तुम्ही बायकोला शिवी दिली, देतोच आपण, तेवढं चांगलं काम करतोच कधी ना कधी. तिला शिव्या दिल्या ना, ती काही करत नाही बिचारी. ती काय करणार? ती भोळी आहे. ती फक्त पोरालाच 1-2 वेळा हाताखालून काढणार. आता ते पोरग काय करणार? ते धडा आईबापाला शिव्या देऊ शकत नाही, काही करते, चौकात जाते आणि कुत्र्याला दगडी मारते. तणाव असा खाली खाली येत जातो. सियावर रामचंद्र की जय. त्यानं त्या
पोल्ट्रीच्या मॅनेजरला बोलवलं, म्हटलं जर पोल्ट्री प्रॉफिट मध्ये आली नाही ना तुला कामून काढून टाकेन. मॅनेजर टेन्शन मध्ये आला आणि तो कोंबड्यांकडे गेला, म्हणला आजपासून जर डबल अंड दिलं नाही तर तुम्हाला दाना पडी बंद. कोंबड्या टेन्शन मध्ये आल्या, माझ्याकडे काय पाहत, प्रत्येकीनं डबल अंड दिलं बघा. तो मॅनेजर चेक करत चालला, खरंच प्रत्येकीने दिलं का, माझी दहशत आहे का. एका ठिकाणी एकच अंड दिसलं, का एक दिलं. समोरून आवाज आला, नशीब समजा एक दिलं, मी कोंबडा आहे तरी एक दिलं. 2024 कोंबडा सुद्धा अंड देईल, काय करीन. एवढं टेन्शन आहे. पण टेन्शन घालवण्याचं एकमेव जर साधन असेल तर ती रामकथा आहे. रामकथा आहे. प्रभूचं नामस्मरण करा, चिंता निघून जाईल, टेन्शन निघून जाईल. जय जय राम कथा, जय जय राम कथा. किसका आश्रम है. तब विश्वामित्र कहते हैं, महाराज आप तो सब जानते, संत हृदय बहुत कोमल होता है, करुणा प्रवाहित होता है. जिन्होंने राघव से कहा, राघव ये महर्षि गौतम का आश्रम है. ये गौतम ऋषींचा आश्रम आहे. इंद्राने एक स्त्री बनवली होती, इतकी सुंदर, इतकी सुंदर. त्यावेळी इंद्राने विचार केला की कुणाला देण्यापेक्षा आपण तपस्वी गौतमाला ही स्त्री देऊ. तिचं नाव अहिल्या. गौतम ऋषींनी तिला स्वीकारल्याच्या नंतर कामाचं बीज इंद्राच्या मनामध्ये पडलं आणि इंद्रानं विचार केला की ही स्त्री मला मिळाली पाहिजे. एक दिवस सकाळची वेळ आहे. अग्नी बरोबर घेतला. अग्नीला कोंबड्याचं स्वरूप दिलं इंद्रानं आणि आरवायला लावला. कोंबडा आरवल्याबरोबर गौतम ऋषींना वाटलं सकाळ झाली, उठले, कमंडलू घेतला आणि गंगेवर स्नानासाठी गेले. पण मध्यरात्र होती. गंगेला स्पर्श केला. गंगेनं आवाज दिला, रुको गौतमजी, वापस जा, अब ये स्नान का टाइम नहीं है. मध्यरात्र हो गई है. गौतमानं विचार केला, डोळे झाकले, लक्षात आलं काहीतरी चुकलं. परत माघारी गेले तर इंद्र गौतमाचं स्वरूप घेऊन अहिल्याचा भोग घेत होता. थरथर थरथर कापायला लागला. अहिल्या दार उघड, दार उघड. अहिल्या,
आईलेनं पाहिलं बाहेर जर गौतम ऋषींचा आवाज आहे तर बाहेर आतमध्ये असलेले गौतम ऋषी कोण? इंद्र घाबरला, दरवाजा उघडला, थरथर कापू लागला आणि शाप दिला गौतम ऋषीने, इंद्रा जा, तुला 1000 छिद्र पडतील. एखाद्या चाळणीतून असं पाणी गळावं, सार पुण्य त्यातून गळून जाईल. अग्नी, तू पाप कर्माला साथ दिली, तुझ्या ज्वाळा काळ्या होतील. सर्व भर सांगितलं ज्वाळा काळ्या होतील. आईले, तुला खरा पती खोटा पती कळू नये, जा. मांद्य बुद्धी झाली, जड शिळा होती, जड शिळा होईल. इंद्र घाबरला, उशाप मागितला आणि उशाप मागितला त्यावेळी सांगितलं, उशाप द्या भगवंत. संत कोमल हृदयी असतात. त्यांनी सांगितलं की जा, ज्यावेळी राम तुल्ला बनकर जनकपुर में निकलेंगे, राम ज्यावेळी लग्नाला निघेल नवरा बनून, त्यावेळी तू त्याचं दर्शन 1000 नेत्रांनी करशील, त्यावेळी तू कृतकृत्य होशील. अग्नीनं उशाप मागितला, उशाप द्या भगवंत, सर्व भक्षक होशील, काही उरणार नाही तुझ्यात. आईले थरथर कापू लागली, मलाही उशाप द्या भगवंत, मला कळालं नाही. जा, प्रभू रामचंद्र धनुर्यज्ञाला निघतील, त्यावेळी त्यांच्या पदस्पर्शाने तुझा उद्धार होईल. राघव, उन्होंने अहिल्या से कहा कि भगवान की चरण धूलि लगने से तुम फिर से पावन हो जाओगे. यह सब कथा विश्वामित्र राघव से कह रहे हैं. अभी लगा चरण धूल. प्रभून चरण धूळ झाडली आणि त्या शिळेला लागल्याबरोबर अहिल्या उद्धार झाला. छुव तसिला भैनारी सुहानी. पाय चरण तुझे लागले, आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. रामा, चरण तुझे लागले, आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. तुझ्या कृपेची शिल्प संस्कृती माझी मजले, पुन्हा आकृती. तुझ्या कृपेची शिल्प संस्कृती माझी मजले, पुन्हा आकृती. मुक्त झाले श्वास चुंबिती, मुक्त झाले श्वास चुंबिती. पावनही पाऊले आज मी. जनकपुरामध्ये अगोदरच सगळे राजे तंबू डेरे लावणे, कारण सीता स्वयंवर ठरलेला आहे, धनुर्यज्ञ मांडलेला आहे. प्रत्येक नगरीचं एक वैशिष्ट्य आहे. लंकेमध्ये सगळे दुर्जने पण एक सज्जन आहे, विभीषण. जनकपुरीमध्ये सगळे संत महात्मे, अयोध्येमध्ये सगळे सज्जन, एक दुर्जन मंथरा, सगळे जण आलेले आहेत. आणि मग मात्र विश्वामित्र दशरथ या जनकाला या दोघांची ओळख करून देतात. राजन, हे कौशल्य आणि दशरथ पुत्र राम आणि लक्ष्मण. एक दिवस गेला, दुसऱ्या दिवशी राम भगवंत विश्वामित्राकडे येतात आणि सांगतात, मी लक्ष्मणाला त्याची इच्छा आहे जनकपुरी पाहण्याची, मी जनकपुरी दाखवून आणतो. विश्वामित्राने एक भुवई वरती केली, दाखवून आणतो म्हणजे पहिली पाहिलेली आहे. काय? जनकपुरांचे लक्षात आलं विश्वामित्राच्या, हे ब्रह्म यानं जनकपुरी पाहिलेलीच आहे. दोघं सावळं परब्रह्म, एक गोरा आणि एक सावळा, अशी ही जोडी फिरायला निघाली. सीतामाई तिच्या मैत्रिणी वरती बसलेल्या आहेत महालामध्ये. तिच्या दासी मैत्रिणी पळत जातात, सांगतात, सीते
अयोध्येचे 2 राजकुमार आले, ते गोरा एक सावळा आहे, पण खूप सुंदर आहे. किती सुंदर आहे ग जानकी. ते खालून चाललेत, आपण वरती. जानकी म्हणते मग फुलाच्या पाकळ्या वरून टाका, ते वरती पाहतील आणि मला सांगा येऊन किती सुंदर आहे. आणि मग दाशी त्या मैत्रिणी सगळ्या वरून फुलाच्या पाकळ्या टाकतात. सावळं परब्रह्म वरती पाहतं, जीव शिव ऐके होतं, पागल झाल्या त्या सख्या. आणि मग प्रभूनं पापणी पाडली आणि समाधीतून बाहेर आल्या, पळत गेल्या. जानकी बहुत खूप बहुत सुंदर, कितना सुंदर, बहुत सुंदर जानकी, कितना सुंदर, बहुत सुंदर. लेकिन कितना सुंदर, बहुत सुंदर जानकी. अगं पण किती सुंदर जानकी सांगू, ज्या डोळ्यांनी पाहिलं त्यांना सांगता येत नाही तो किती सुंदर आहे, आणि ज्या जिभेला सांगता येतं त्यांनी पाहिला नाही राघव किती सुंदर आहे. इतका सुंदर. तेरी मंद